22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत नीटचे पेपर फोडणाऱ्या रॅकेटमधला लातूरचा क्लास चालकही अखेर सीबीआयच्या कोठडीत गेला। लातूरच्या आरसीसी क्लासचा चालक शिवराज मोटेगावकर याला दिल्लीतल्या कोर्टानं 9 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। शिवराज मोटेगावकरनं त्याच्या 12वीत असलेल्या मुलासाठी पेपर फोडल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। मोटेगावकरचे वेगवेगळे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत आणि त्यातून त्याचा पेपर फुटीत सहभाग असल्याचा संशय आणखीन बळावलाय। पाहुयात नीट पेपर फुटीच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या मोटेगावकरच्या अटकेबाबतचा स्पेशल रिपोर्ट। नीट 2026 चा आत्ताच पेपर झाला। माझ्यासोबत प्रणिती आहे, तिने आत्ताच पेपर देऊन आला। प्रणिती, आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना। तुम्ही खुश आहात आरसीसी? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीईआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू। आपल्या मॉक पेस्ट सोपं होतं का अवघड होतं? सोपं। वा, छान। आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? ऋतुजा पण आहे। ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान गेलं सर। आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, ते 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ द त्याच्यात आले होते पण। अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स, वा, व्हेरी गुड। मॉक पेपर हे म्हणजे आरसीसी पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते। लातूरसह राज्यभरात क्लासेस चालवणाऱ्या यात शिवराज मोटेगावकरला सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणात अटक केली आहे। मोटेगावकर जेव्हा हा व्हिडिओ करत होता त्याआधीच त्याच्याकडे नीट परीक्षेचे प्रश्न पोहोचले होते असं तपासात समोर आलंय। लातूरच्या रेणुकाई करिअर सेंटरचा संचालक असलेल्या शिवराज मोटेगावकरला अटक केल्याने पेपरफुटीतील धागेदोरे क्लास चालकापर्यंत पोहोचले आहेत। रविवारी रात्री पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात मोटेगावकरला अटक करून दिल्लीला नेलं आणि सोमवारी कोर्टात हजर करण्यात आलं। मोटेगावकर पेपरफुटी रॅकेटमधील सक्रिय सदस्य असल्याचा आरोप आहे। परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळवून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा संशय आहे। 14 मे रोजी लातूरमधील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या झडतीदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये नीट यूजीचे फुटलेले प्रश्न आढळल्याचा दावा सीबीआयने केला आहे। परीक्षेच्या 10 दिवस आधीच हे प्रश्न मोटेगावकरकडे पोहोचले होते। तसेच परीक्षा झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा सीबीआयच्या तपासात समोर आलाय। या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे पथक अद्याप लातूरात असून मोटेगावकरच्या कोचिंग क्लासेसच्या कार्यालयात आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची चौकशी सुरू आहे। पुण्यातील सीबीआय कार्यालयात काही विद्यार्थी आणि पालकांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं। नीट यूजी पेपरफुटीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप, फॉरेन्सिक तपासणीसाठी मोबाईल जप्त, एनटीए संबंधित अधिकाऱ्यांसोबत गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप, फुटलेल्या प्रश्नपत्रिका अनेकांना पुरवल्याचा संशय, लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे उघड करण्यास टाळाटाळ, परीक्षेनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी प्रश्नपत्रिका नष्ट केल्याचा आरोप, पुराव्यांच्या आधारे अटकेसाठी पुरेशी कारणे सीबीआय, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत कारवाई। तिकडे मोटेगावकरच्या अटकेची बातमी आली आणि लातूरच्या एरवी गजबजलेल्या आरसीसी क्लासमध्ये मात्र शुकशुकाट होता। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून ताब्यात घेतलेला आहे। गेल्या शुक्रवारी लातूरात सीबीआयच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी जात त्यांची जवळपास 8 ते 9 तास कसून चौकशी केली होती। त्यानंतर कालही त्यांची चौकशी झाल्याचं समजत आहे आणि आज अखेर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त समोर आलेलं आहे। हे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांचे क्लास असून आज सकाळी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या भागामध्ये एकच खळबळ उडाली आहे। तसेच त्यांच्या क्लासच्या समोर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याचं दिसून येत आहे। काल सीबीआयच्या पथकाने त्यांच्या याच क्लासच्या कार्यालयाची तपासणी करत काही चौकशीही केली होती आणि आज त्यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आल्यानंतर लातूरमधील शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। 100 कोटीहून अधिक टर्नओव्हर असलेल्या शिवराज मोटेगावकरचा प्रवास या निमित्ताने चर्चेत आहे। सुरुवातीच्या गरीब परिस्थितीतून कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून कोट्याधीश झालेले मोटेगावकर डॉक्टर इंजिनियर घडवणाऱ्या फॅक्टरीचे जणू मालकच होते। कोण आहे शिवराज मोटेगावकर? लातूरच्या रेणापूर तालुक्यातील एका गावात गरीब शेतकरी कुटुंबात जन्म। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून केमिस्ट्री विषयात MSc गोल्ड मेडलिस्ट। नीट, जेई, MHT, CET परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारं शैक्षणिक नेटवर्क। लातूरमध्ये बहिणीकडे राहून होम ट्युशन घेऊन शिक्षण घेतलं।
लातूरच्या कॉलेजमध्ये तासिका तत्वावर केमिस्ट्रीचे प्राध्यापक. 2003 मध्ये रेणुकाई करिअर सेंटरची स्थापना करून क्लासला सुरुवातीला केमिस्ट्रीचा क्लास, नंतर सर्व विषयांसह क्लासेसचा विस्तार. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला इत्यादी शहरात क्लासेस. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी RCC पॅटर्नची स्वतंत्र ओळख निर्माण केली. नीट परीक्षांमध्ये दरवर्षी अनेक प्रश्न जुळत असल्याचा मोटेगावकरचा दावा. नीट परीक्षा घेणाऱ्या NTA संबंधित मोटेगावकरांचे संबंध असावेत असा संशय आहे. CBIच्या तपासात हे सगळं नेटवर्क समोर येईल अशी अपेक्षा आहे. एकीकडे मोटेगावकरला अटक झाली तर दुसरीकडे पुण्यातील CBI कार्यालयात अनेक विद्यार्थी आणि पालकांची चौकशी सुरू होती. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर घेतल्याचा संशय आहे ते चौकशीच्या रडारवर आहेत. या सगळ्या प्रकरणात आपण जर बघितलं असेल तर NTA संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसोबत गुन्हेगारी कट रचल्याची देखील शंका जी आहे ती CBIला आहे. NTA संबंधित जे यापूर्वी अटक केलेले काही लोक आहेत त्यांची जर आपण माहिती बघितली असेल तर पुण्यात यापूर्वी जी कारवाई झाली त्यात मांढरे नावाच्या एक प्राध्यापिका होत्या त्यांना अटक करण्यात आलेली होती. या सगळ्या पेपर फुटलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यात प्रश्नपत्रिका या हस्तलिखित प्रती ज्या व्यक्तींना पुरवलेल्या होत्या त्या सगळ्यांची नावं जी आहेत ती उघड होणं आता महत्त्वाचं ठरेल. तिकडे नाशिकमधून अटक केलेल्या शुभम खेरनार याने अभ्यासू, हुशार असलेली आणि श्रीमंत अशा मुलांना टार्गेट केलं होतं. डॉक्टर बनवण्यासाठी त्याने अशा विद्यार्थ्यांशी मोठ्या डील्स केल्याचं तपासात समोर येतंय. 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारं रॅकेट उघड झाल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आंदोलनातून संताप नोंदवला. पुण्यात NSUI आणि युवा सेनेकडून आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणामुळे राजकारणही तापलंय. जर प्रत्येक वर्षी दरवर्षी यावर्षी सापडले म्हणून यापूर्वी काय झालं हे सांगता येत नाही. आणि परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून कोणावर तरी जबाबदारी ढकलायचं काम केंद्र सरकार करत असेल तर ते चुकीचं आहे. केंद्र सरकारने या गंभीर विषयाची दखल आणि जबाबदारीसुद्धा घेतली पाहिजे. जर इतक्या संवेदनशील विषयावरती लाखो मुलांचे आणि करोडो कुटुंबांचे स्वप्न उद्ध्वस्त होणार असतील तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत असं आम्हाला वाटतंय. नीट पेपर फुटीचं रॅकेट महाराष्ट्रात उघड झालंय. NTAचा पेपर तयार करणाऱ्या प्राध्यापकांपासून ते क्लास चालकांपर्यंतची साखळी तपासात उघड झाली आहे. आता विद्यार्थी आणि पालक रडारवर आहेत. शिक्षणाचा धंदा करणाऱ्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या रॅकेटचा संबंध आणखी कुणाकुणाशी आहे हे CBIच्या तपासात समोर येईल अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.